चला तर मित्रांनो, मग आज बनवले आहे मी छान असे सुजीचे वडापाव। तर मी लेकरांनाही सांगितलं आहे की हे वडापाव आहेत, पण तुम्हाला सांगू शकते हे सुजीचे बनवलेले आहे आणि खायला खूप इतके चविष्ट लागतात ना की तुम्ही एक वेळा बनवाल की नाही तर नेहमी ना हाच पदार्थ बनवा। इतका सुंदर आणि इतका चविष्ट लागतो खायला। तर कसा बनवायला चला सांगते। तर यासाठी आपल्याला लागणार आहे एक कढई घ्यायची आहे। तर इथे कोणती पण कढई आपण घेऊ शकता। इथे मी लोखंडाची कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहे तेल। तर तेल जास्त नाही टाकायचं आहे, थोडंच टाकायचं आहे। तर थोडं तेल टाकलं 1 चम्मच आणि त्यामध्ये टाकणार आहे जिरा आणि थोडीशी मोहरी। तर मोहरी आणि जिरे याला छान असं तडतडू द्यायचं आहे आणि छान असं तडतडल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पाणी सोडायचं आहे। तर पाणी किती टाकायचं आहे तर तुम्हाला जेवढं आपल्याला बनवायचं आहे बॅटर त्याच्यानुसार तुम्हाला इथे पाणी टाकायचं आहे। तर मी इथे बनवणार आहे थोडं 2 लेकरांसाठी जर स्नॅक्स बनवायचा म्हटलं तर थोडंच टाकणार आहे। तर इथे मी 1 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे। जर तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर तुम्ही थोडं जास्त घेऊ शकता। तर इथे पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यासोबतच थोडं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार। तुम्हाला जेवढं चवीनुसार वाटते तेवढं टाकू शकता तुम्ही। आणि बघा या प्रकारे इथे कशी त्याला थोडं ना म्हणजे काय म्हणतात त्याला उकळी आलेली आहे। तर असे ह्या प्रकारे उकळी आल्यानंतर इथे एक वाटी आपण टाकून घेणार आहे सुजी, म्हणजे त्याला मराठीमध्ये म्हणतात रवा। तर छान इथे टाकून घेतलेला आणि मस्त याला की नाही आपण आता मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स असं करायचं आहे की जोपर्यंत याला छान जसं आपलं पोळी बनवतो आपण तसा आटा लागत नाही ना तसा आपल्याला इथे बनवून घ्यायचं आहे। तर 1-2 मिनिटं याला छान मिक्स करायचं आणि मिक्स केल्यानंतर याला ना आपण झाकून ठेवायचं आहे। फक्त 5 मिनिट झाकून ठेवायचं आहे आणि गॅस आपल्याला एकदम कमी करायचा आहे, म्हणजे जेणेकरून नाही जळणार नाही। तर बघू शकता 5 मिनिट याला मी झाकून ठेवलं आहे। किती छान असा म्हणजे घट्ट याचा उंडा बनलेला आहे। आता हे थंड व्हायला ठेवून देऊया आणि त्यानंतर घेतलेले आहे इथे मी 2 मोठे आलू, ज्याला आपण पोटॅटो म्हणतात। तर आलू घेतले, याची छिलके मी वरून काढून घेतलेले आहे आणि पाण्यामध्ये टाकून ठेवले जेणेकरून नाही काळे नाही पडतील म्हणून। तर इथे मी घेतलेला आता ह्या प्रकारचा इथे ग्रेटर, तर ज्याला आपण किसणी पण म्हणतो मराठीमध्ये। तर याला छान प्रकारे असं किसून घ्यायचं आहे, म्हणजे थोडं मोठंच घ्यायचं आहे किसून, एकदम बारीकवाली किसणी आपल्याला नाही वापरायची आहे। तर बघू शकता ह्या प्रकारे ना मी थोडे मोठे किस याचे करून घेतलेले आहे आणि याला पण मी पाण्यामध्ये टाकून ठेवले, कारण की याचा जो व्हाईट टार्स असते ना तो निघून जाणार आणि हे काळे नाही पडतील। जर आपण असे बाहेर जर ठेवले ना तर आलू ना हे लगेच काळे पडतात। तर आता इथे आपले हे जो सुजी आहे ना म्हणजे रवा छान प्रकारे थंड झालेला आहे। तर याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि साईडला ठेवून देऊया। तर चला परत गॅसकडे जायचं आहे आपल्याला आणि आता घेतलेले आपण परत कढईमध्ये टाकलेली आहे थोडेसे जिरे आणि मोहरी। तर मी इथे ना आज की नाही फक्त लोखंडाच्या कढईचा वापर केलेला आहे, तुम्ही कोणती पण कढईने वापर करू शकता। तर सॉरी इथे ना जिरे आणि कांदा पण टाकून घेतलेला आहे, जिरे मोहरी पण टाकून घेतलेली आहे। छान याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊया आणि इथे थोडा धनिया पावडर आणि थोडासा मसाला टाकला आहे आणि लाल मिर्च पावडरनं मी थोडं टाकलेलं आहे, कारण की हे मुलांसाठी बनवणार आहे। जर तुम्ही मोठ्या माणसासाठी जर बनवायचं असेल ना तर तुम्ही थोडं ना जास्त घेऊ शकता लाल मिर्च पावडर। तर इथे आता जो आपण किस करून ठेवलेला होता आलूचा त्याला आपल्याला छान पाणी दोन्ही हाताने पाणी काढून इथे छान इथे टाकून घ्यायचं आहे। तर इथे आपण पाण्याचा वापर बिलकुल पण करणार नाही आहे, आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे, कारण की हा जो किस आहे ना लगेच मुरतो आणि 5 मिनिटांमध्ये पण हा ना म्हणजे लगेच शिजतो, कारण की आलू आहे तर याच्यामध्ये थोडंफार तर पहिलेच पाणी असते आणि याला पाण्यामध्ये टाकून ठेवलेला आहे। तर याला थोडंसं आणखी म्हणजे कडकपणा येतो आणि तो लगेच होतो। आणि इथे ना मी थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे चवीनुसार आणि वरून टाकलेला आहे हिरवा सांबार। तर कोणतीही रेसिपी आपण बनवतो ना तर आपल्याला सांबार हा टाकून घ्यायचा आहे, म्हणजे एवढे छान वाटतो ना आणि स्मेल पण खूप छान येतो। तर याला पण आपण ना 5 मिनिट झाकून ठेवूया आणि गॅस ना एकदम लो करायचा आहे, कारण की हे पण ना खालून जळू शकतं आणि तेल आपण इथे कमी वापरलेलं आहे। तर बघू शकता 5 मिनिट ठेवले तरी पण इथे थोडं ना लागलेलं आहे। तर काही नाही होत, त्याला आपण थंड करण्यासाठी ठेवून देणार आहे। तोपर्यंत आपली जे सुजी आहे ना त्याला आपण छान मळून घेऊया हाताने। तुम्ही वाटलंच तर तुम्ही हाताला थोडं तेल लावून घेऊ शकता, पण इथे मी ना तेल न वापरता इथे तसंच याला छान मळलेलं आहे आणि त्याचा छान असा उंडा तयार करून घेतलेला आहे। आणि इथे आता
फर्शवर घेतलेला आहे मी, म्हणजे जे गॅस ओटा असते ना त्याच्यावरच लाटलेला आहे मी. तर तुम्ही जर आपण पोळी बनवतो ना त्याच्यावर पण लाटू शकता, कारण की पण हे खूप मोठा उंडा आहे आणि नाही लाटू शकत, म्हणून इथे ह्या प्रकारे मी लाटून घेतलेला आहे. जास्त मोठंच घ्यायचं आहे, छोटं नाही घ्यायचं. आणि ग्लास घेतलेला आहे, ग्लास आणि इथे ना छोटे छोटे या प्रकारनं पुऱ्या जसं काढतो की ना आपण तशा बिलकुल इथे करून घेतलेले आहे. तर बघू शकता किती छान प्रकारे आलेले आहे. तर आता एक एक पुरी घ्यायची आपल्याला आणि आपला जो आलूचा आपण बनवलेला आहे मिश्रण ते इथे या प्रकारे ना असे एका थोडं टाकून, म्हणजे मधामध्ये टाकायचं, एकदम असं भरायचं नाही आहे. आणि बघू शकता जसं मी दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये बिलकुल त्याच प्रकारे भरायचं आहे. आणि थोडा दाब द्यायचा, एकदम दाब नाही द्यायचा आहे, कारण की सुजी ही पण खूप नरम आहे अजून. तर इथे ना डिझाईनसाठी थोडं मी ह्या प्रकार चाकूना ना थोडं मतलब कट लावून घेतलेला आहे. बघू शकता. तुम्हाला जर आणखी कोणती डिझाईन जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्या प्रकारे पण करू शकता. तर मी इथे ना सारे तयार करून ठेवलेली आहे. तर चला परत आपल्याला जायचं आहे गॅसकडे. तर गॅसवर ना आपण आता कढई ठेवून याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आपण तेल. तर तेल थोडं एकदम टाकायचं आहे, 2 चम्मच. आणि इथे ना ह्या प्रकारे आपल्याला टाकून घ्यायचे आहे आपले हे वडापाव. आणि चांगले खालून क्रिस्पी होईपर्यंत ना आपल्याला हे म्हणजे एका साईडनंच नंतर पलटवायचे. आणि छान असे झाल्यानंतर दोन्ही साईडनं कुरकुरीत झाल्यानंतर ना याला काढून घ्यायचे आहे. आणि बाकीचे पण सुद्धा असेच तयार करून घ्यायचे आहे. आणि बघू शकता किती सुंदर दिसत आहेत ना. आणि बाहेरचं वातावरण पण बघा, पाऊस येत आहे, रिमझिम पाऊस, एक मोठा पाऊस येऊन गेलेला आहे. आणि पावसात जर असं ह्या प्रकारे आपल्याला जर चटपटीत खायला मिळेल ना तर कोण नाही म्हणणार आहे. तर बघू शकता एकदम वरतून ना कुरकुरीत झालेला आहे ना, आतमधून पण खूप छान असं दिसत आहे आणि खायला पण खूप चविष्ट आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की कराल आणि कमेंटमध्ये सांगाल कसा बनलेला आहे.